राज्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय, तर पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। नाशिक नंदुरबारमध्येही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। आपण आज सकाळपासूनच पाहतोय राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। हवामान विभागाकडून पुढील 3 ते 4 तास महत्त्वाचे आहेत असं सांगण्यात आलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, पुण्यातली सध्याची पावसासंदर्भातली काय स्थिती आहे? गेले 3 ते 4 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच दमदार हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर पुणे शहरातील मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगर असेल, या ठिकाणी अजूनही संततधार पावसाची रिपरिप जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 तास शहराला आणि जिल्ह्याला येलो अलर्ट आहे आणि त्याबरोबरच पुण्यासह जे अनेक इतर जिल्हे आहेत ज्यामध्ये कोकण विभागातले काही जिल्हे असतील, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि त्याचबरोबर खानदेशात जळगाव असेल, नाशिक असेल, या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 तास हा पाऊस जो आहे असाच बरसेल अशी शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय राज्यभरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली। त्याचाच परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली। मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर मुंबईत वाहतुकीवर देखील या मुसळधार पावसाचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण लोकल सेवा गेले 3 ते 4 तासांपासून 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतायत अशी देखील माहिती मिळाली। नाशिक नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली।